नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे. अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये हप्ता कोणाला मिळत आहे, पैसे खात्यात कसे तपासायचे आणि पैसे आले नसतील तर त्यामागील महत्त्वाची कारणे कोणती असू शकतात याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. सर्वप्रथम काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तुमचे बँक पासबुक अपडेट करून घ्या किंवा मोबाईल बँकिंग, SMS किंवा ATM मिनी स्टेटमेंटद्वारे खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते तपासा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जर तुमच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नसतील तर त्यामागील एक कारण हयातीचा दाखला लाईफ सर्टिफिकेट प्रलंबित असणे हे देखील असू शकते. अनेक वेळा संबंधित कार्यालयात हयातीचा दाखला वेळेत जमा न झाल्यास किंवा त्याची पडताळणी पूर्ण झाली नसेल तर हप्ता थांबू शकतो. त्यामुळे तुम्ही हयातीचा दाखला भरला आहे का आणि तो संबंधित कार्यालयात स्वीकारला गेला आहे का हे एकदा नक्की तपासून घ्या. याशिवाय बँक खाते आधारशी लिंक आहे का, खाते सक्रिय आहे का, बँकेची माहिती योग्य आहे का हेही तपासणे आवश्यक आहे. या कारणामुळेही हप्ता जमा होण्यास विलंब होऊ शकतो. जर तुम्ही हयातीचा दाखला सादर केला असेल आणि सर्व कागदपत्रे योग्य असतानाही पैसे जमा झाले नसतील तर तुमच्या तालुक्यातील समाज कल्याण कार्यालय किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधा. तेथून तुमच्या अर्जाची व हप्त्याची सद्यस्थिती तपासून घ्या. मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. नेहमी अधिकृत माहिती आणि तुमच्या बँक खात्यातील व्यवहार तपासूनच खात्री करा. अशाच सरकारी योजना, आधार कार्ड, रेशन कार्ड, आयुष्यमान कार्ड आणि इतर महत्त्वाच्या सरकारी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.